स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापुरात मॉर्निंग वॉक करत सोलापूरकरांशी संवाद साधला। मी युद्ध लढत आहे, ही लढाई माझी एकट्याची नसून सर्व सोलापूरकरांची आहे। सोलापूर शहरातील समस्या सोडवण्यासाठी भाजपला मतदान करू नये। भाजपच्या 2 खासदारांनी संविधान बदलण्याचे भाषण केले आहे असे सांगत भाजप उमेदवार राम सातपुते यांचे ओपन चर्चेचे चॅलेंज मी स्वीकारले आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। निवडणुकीला मी उभी राहिली आहे, हेच माझे मोठे चॅलेंज आहे असे देखील त्या म्हणाल्या। ताई, आज मॉर्निंग वॉकला आलेला आहात, सोलापूरकरांसोबत संवाद साधत आहात, वेगवेगळे पद्धतीने आपण संवाद साधताय, मुद्द्याचं बोलावच्या माध्यमातून आपण रिक्षा चालकांसोबत संवाद साधता। आज मॉर्निंग वॉक मध्ये खरं तर माझं संवाद साधणं हे वर्षभर चालूच असतं। गेली 15 वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं। गड्डमजींनी गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली। एक युद्ध लढत आहे, ही लढाई फक्त माझी नाही, आपल्या सगळ्यांची आहे, ह्यांची आहे। हे शहरात राहतात, हे त्रस्त आहेत। या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून 2 वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत, प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे। आज पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात, 8-8 दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं, पिवळ्या रंगाचं येतं। काही ठिकाणी हद्दवार असेल, आमचा पूर्व भाग असेल, तिथे रात्री 1-2ला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय। आत्ताचे गृहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही आहे, ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का प्रशासक आहे आणि नगरसेवकच नाही आहेत, निधी नाही आहे, झोनमध्ये कोणी नाही आहे। तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे, विमानसेवेचा प्रश्न आहे, अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे। ज्या घाई गडबडीत ती चिमणी पाडलेली, आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल, पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की 6 महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे। आज 7वा महिना चालू आणि विमान सेवा सोलापुरात सुरू झाली नाही आहे, ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत। आज रिक्षा बघतो आपण, रिक्षामध्ये 10-10 लोक, लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण या ठिकाणी कार्यरत नाही आहेत। तर हे सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले 10 वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही। नवख्या लोकांना आणलं, सत्ता दिली, त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते, पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार। एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं, त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी। म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग आहे। म्हणून कृपया असं होऊ देऊ नका। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंततः बघत आहेत कारण का दुष्काळ परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे, पाणी नाही आहे। 20 रुपयाच्या चपलावर 150 रुपये 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST लादली जाते। कांदा मार्केट यार्डमध्ये सडत पडला आहे। तर मला सांगा काय काम केलं मागच्या 10 वर्षात आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात मी 15 लाख जमा करू शकतो, त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीत कळलं। लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय, पण आता लोक फसणार नाहीत, त्यांचा विश्वासघात केला गेलाय, पण आता लोक फसणार नाहीत आणि मला असं वाटतं तर लोक योग्य तो निर्णय घेतील। प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनी आहेत अशा पद्धत बंधू राम सातपुते यांनी केलेला आहे। त्यांच्यावरती त्यांना घाबरायची गरज नाही। काही दिवसापूर्वी आपण म्हटलं होतं की चारित्र्य हनन करण्या पद्धतीचं हे तुम्ही बघा, नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात। आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत, हुशार आहेत। तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या 10 वर्ष तुम्ही काय केलं। आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी, आपण स्वीकार
100% मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि लेक आहे सोलापूर. काही 10 वर्षात काय केलं असं आपण म्हणा लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की 10 वर्षात काय केलं मोदी सरकारने, ते मुद्द्याचं बोलूयात. ते मी त्यांना चॅलेंज दिलाय, त्यांनी मला नाही दिलाय. मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलला. विरोधक म्हणतात 100% तयार आहे. कधी देताय तारीख? तुम्ही द्या वेळ, आपण त्यांच्यापर्यंत. मी इकडचीच आहे, मी अवेलेबल आहे 24/7. थँक्यू. वाय नॉट, मी आधीपासून मी निवडणुकीला उभी राहिली तो चॅलेंज स्वीकार. मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, युवकांचे बुलंद आवाज, आपला माणूस, सच्चा माणूस, माननीय संतोष पवार साहेब यांच्या या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. युवकांची चेतना तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्काराचा स्रोत तुम्ही, ध्यास आमचा खास तुम्ही आणि जगण्याचा विश्वास तुम्ही. शुभेच्छुक टीम मार्ग फाउंडेशन. सर्व मार्ग फाउंडेशन शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक सोलापूर. टीम 5 एप्रिल रोजी अभिष्ट चिंतन सोहळा, मार्गचे संपर्क कार्यालय, व्हाईट हाऊस, जुळे, सोलापूर येथे दिवसभर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येईल.